करताना अनेक मुली देखील आम्हाला बोलायचे काय आपली काय काय वाटतं त्याला? जरांगे पाटलांनी लवकर उपोषण सोडावं. जरांगे पाटलांनी पटकन उपोषण सोडावं. आरक्षण सरकारने दिलं पाहिजे. दिलंच पाहिजे, ते आमच्या हक्काचंच आहे. काय वाटतं? आरक्षण आमचं द्यायलाच पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण आहे. काय वाटते? मनोज दादा जरांगे पाटील आपल्याला आरक्षण देऊ शकते. दादाची तब्येत कशी? तब्येत कशी? दादाची तब्येत खूप खराब झाली आहे. तुमचं गाव? आमचं गाव अंतरवाली सराटी. किती वर्ष शिकते तू? तू कोणत्या वर्षी? चौथीला शिकते मी इथलीच आहे. माझं नाव भाग्यश्री नरेंद्र तारक. मी चौथीला शिकवत आहे. मुलींना देखील वाटतंय आम्हाला बोलायचं आणि आरक्षण मिळालं पाहिजे. दीदी एक ताई, आपण कुठून आला आणि काय बोलणार? मी कुंभार पिंपळगावून आले. मला एवढंच वाटतंय की सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं, कारण की पाटलांची तब्येत आता खूप नाजूक झाली. त्यांना डॉक्टरने सुद्धा सांगितलंय की आता आरक्षण भेटलंच पाहिजे आणि त्यांना तब्येत सुद्धा साथ देत नाहीये सध्या तरी. सध्या हे सरकार आरक्षण देईल असं वाटतंय का? मानसिकता आहे का? सरकारला द्यावंच लागणार आरक्षण ना, कारण की मराठा समाज हा एक तर परिस्थितीत नाजूक, त्यात शेतीला भाव नाही आणि इकून तिकून भाव भेटला तर निसर्ग साथ देत नाहीये. त्यामुळे आता शिक्षणाला लेकरांचा खर्च लागतोच प्रत्येकाला. प्रत्येक वडील हा त्याचा लेकरू मोठं व्हावं असं वाटतंच त्याला. पण इतर कास्ट मध्ये कसं आरक्षण भेटलंय तर आम्हालाही तसं आरक्षण द्यायला पाहिजे ना त्यांना. तुम्ही देखील त्या आरक्षणाचे आहे, तुम्हाला देखील कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऍडमिशनला बरेच अडचणी येत असतात. हो, खूप आरक्षण. मला पॉलिटेक्निक मध्ये नंबर लागला नाही, मला 80% असून लागला नाही. आणि इतर कास्ट मध्ये 60% आल्यांना गव्हर्नमेंट मध्ये नंबर लागतोय. इथं फी भरून सुद्धा नंबर लागत नाहीये ना. आणि ओपनला आणि ओबीसीला किती फीचा फरक वाटतोय? काय अर्धाच फरक आहे, पूर्णपणे अर्धाच फरक आहे ना ओपन मध्ये आणि आत ओबीसी मध्ये. गेली 30 वर्षापासून अनेक पिढ्या बर्बाद झाल्यात, अजून देखील आरक्षण दिलं नाही. काय वाटतं? इथून मागे बऱ्याच पिढ्या बर्बाद झाल्या, कारण की इकडे पहा शेतीला भाव नाही. प्रत्येक वडिलांना वाटतं मुलगी ही शिकलीच पाहिजे, मुलगा शिकलाच पाहिजे. प्रत्येक वडिलांचं स्वप्न एकच असतो, माझा मुलगा राजा व्हावा, कशाचा का होईना. आपल्यासोबत ताई देखील आहेत. ताई, आपण दोघांची तब्येत पाहिली, कशी होती? हो, लय गंभीर आहे तब्येत. भरपूर त्यांचा लय त्रास आहे. हो, डोळे ते खुलखुल गेलेत. एक दिवस नाही खाल्लं कसं होतं माणसाला, किती त्रास असेल त्यांना. ते सरकार हे आरक्षण देतं. हे सरकारनं लवकरात लवकर लक्षात घ्यावं. आपल्याला काय वाटतं की ज्या परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे? परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे पाटलाची, आणि शासनाने याच्यात लक्ष घालून ताबडतोब ज्या मागण्या त्यांच्या मान्य केल्याच पाहिजेत. आणि जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची परिस्थिती केली ती पण कुठे थांबवली पाहिजे. आता मराठा समाज ओबीसी समाज एकमेकाला भिडत नाही म्हणून आतापर्यंत संत चाललंय, पण सरकार जाणून बुजून त्यांना काहीतरी असं एकमेकाला भिडावं असं परिस्थिती निर्माण करत आहे. सरकारनं केलं तरी पण परिस्थिती निर्माण होईल का? सॉरी, तशी जरी परिस्थिती जर केलं परिस्थिती नाही, सरकारनं काही जरी केलं तर दोन समाज आता गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात. त्यामुळे सगळ्यांना समजलेलं आहे की सरकारची चाल आहे, त्यामुळे दोन्ही समाज काही करणार नाही. कुठून आला? मी पाथरी, परभणी जिल्हा. आपल्याला काय वाटतं? परिस्थिती तशी पाहिली तर फार गंभीर आहे. सरकारने याची व्यवस्थित दखल घ्यावी आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण भांडण निर्माण असं काही करू नये. आता झालंय कसं माहितीये का, हे उगा कळीचा मुद्दा केलाय. आता दुसऱ्या प्रांतातून आणून माणसं इथं उपोषणाला बसवते, एकमेकावर चढवायचे, हे म्हणजे पूर्ण खेळ सरकारनं करूच नाही. याच्या मागे ज्याचं कोणाचं षडयंत्र असेल, दोन्ही समाज हे हाणून पाडतील आणि एकमेकाच्या अंगावर येणार नाहीत. दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पहिल्यापासून. आणि मराठा समाज हा मोठा भाव आहे. मराठा समाजाची आजपर्यंतची भूमिका एकदम सामंजस्याची आहे. आणि पाटलाच्या आदेशाची समाज हा आतुरतेने वाट बघत आहे. पाटील तसा कोणताही आदेश देणार नाहीत. पाटलांना आजपर्यंत गेल्या वर्षीपासून पूर्ण भूमिका आहे संयमाची घेतलेली, शांततेची घेतलेली. याचा अंत सरकारने पाहू नये. त्याच्या मागे जे कोणतं षडयंत्र असेल, जे कोणी व्यक्ती असेल, त्याने त्याचा अंत करण्याचा म्हणजे वेळ येऊ देऊ नये. ती जर वेळ आली तर परिस्थिती गंभीर व्हायला काही वेळ लागणार नाही, पण तसा मराठा समाज करणार नाही. सर, आपण कुठून आलात? आपलं चॅनल हा बोला. आपण हे पहिलं काम रस्ता खुला करणे, जे पुलाखाली जे हे सरकारचाच निर्णय आहे की रस्ता बंद करणे आणि सराटीला जाण्यात येऊ नये पब्लिक, यासाठी ते रस्ता जे कोण गृहमंत्री आहे फडणवीसच आहेत. फडणवीसच कारणीभूत आहे ना, याला दुसरं कोणी नाही आहे. आम्ही नांदेड रस्ते पिस्ते अडल्यामुळे फडणवीसला फायदा होईल वाटते का? काय फायदा होणार? सरकार संपलंच, भाजप हा संपलंच. मोडीत काढण्याचे एक आरक्षण मोडीत काढण्यामुळं हे रस्ते अडीनं, रस्त्यामध्ये आरक्षण म्हणजे उपोषण बसवणं,
हे दुसरं काय कारण आहे? फक्त आपलं एक मराठा समाजाचं आरक्षण कुठंतरी मोडीत काढावं आणि कुठंतरी आरक्षण लढा बंद पडावा असं त्यांची विचार. आज आपण आता सध्या अंतरवाली सराटीमध्ये आहोत. संध्याकाळचे 8-8:30 वाजत आहेत, तरी पण प्रचंड मोठी गर्दी आहे आणि मनोज पाटील जरांगे यांची देखील प्रचंड परिस्थिती खालावली आहे. त्यानंतर अजून आपण देखील पाहणार आहोत. कॅमेरामॅन ताटेसरसह गणेश शिंदे, धन्यवाद.